नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23चे जे काही मार्क्स आहेत, जी काही तुमची लेखी परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. हे जे लेटर आहे, हे जे परिपत्रक आहे, हे 30/1/2025 म्हणजे आजचंच हे परिपत्रक असणार आहे आणि संपूर्ण विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे, जे मार्क्स आहेत ते मार्क्स यामध्ये तुमचे असणार आहेत. तर यामध्ये विषय काय आहे महत्त्वाचा बघा. विषय आहे मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षेच्या गुणाबाबत हा विषय असणार आहे. ओके. त्यानंतर महत्त्वाचा विषय यामध्ये मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23ची लेखी परीक्षा दिनांक 12/1/2025 रोजी मुंबईतील विविध शाळा महाविद्यालये यामध्ये घेण्यात आली होती. सदर लेखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिका संदर्भ क्रमांक 2 अन्वये संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या संकेतस्थळावर सुद्धा तुम्ही ती चेक करू शकता आणि आपल्या चॅनलवर सुद्धा तुम्ही ती चेक करू शकता. आपण समोर बघणार आहोत. तर यामध्ये बघा, मुंबई पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेच्या अंतिम उत्तर तालिकेप्रमाणे लेखी परीक्षेच्या गुणामध्ये बदल करून उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांचा तक्ता या संकेतस्थळावर सोबत प्रसिद्ध करण्यात येत असून सदर लेखी परीक्षेच्या गुणाबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास, आता हा विषय या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे की लेखी परीक्षेच्या गुणाबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी या ईमेलवर दिनांक 30/1/2025 रोजी रात्री 21 वाजतापासून दिनांक 31/1/2025 रोजी 21 वाजेपर्यंत आक्षेप नोंदवावेत. दिनांक 31/1/2025 रोजी रात्री 21 वाजेनंतर प्राप्त होणाऱ्या ईमेल विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही, असा हा विषय या ठिकाणी असणार आहे. त्या कारणामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कमी गुण दिलेले आहेत आणि तुम्हाला खात्री असेल की तुम्हाला जास्त गुण त्यामध्ये मिळू शकतात, जे काही तुमचे सेट आहेत ABCD याप्रमाणे तुम्ही जे काही आन्सर की आहे तीसुद्धा मॅच करून बघू शकता आणि तुम्हाला आक्षेप असेल तर तुम्ही या ठिकाणी आक्षेप नोंदवू शकता. आता या ठिकाणी डिटेल आपण बघणार आहोत. मार्क्स काय असणार आहेत यामध्ये बघा. पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2022-23 लेखी परीक्षेचे मार्क्स, रिटन एक्झाम मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला बघायचं काय आहे, हा तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे, हा सिरियल नंबर आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा जो पहिला कॉलम आहे हा सिरियल नंबरचा आहे. दुसरा कॉलम जो आहे हा ॲप्लिकेशन नंबर तुमचा या ठिकाणी असणार आहे. एक्झाम सीट नंबर तुमचा असणार आहे. या ठिकाणी तुमचं नाव असणार आहे आणि या ठिकाणी तुमचा जो काही सेट आहे ABCD याप्रमाणे हा तुमचा सेट असणार आहे आणि या कॉलममध्ये तुमचे मार्क्स असणार आहेत, जे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळालेले आहेत. आता याप्रमाणे तुम्ही तुमच्या नावासमोर तुमचे किती मार्क्स आहेत ही तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. ॲप्लिकेशन नंबरनुसारसुद्धा चेक करू शकता. त्याचबरोबर तुमचा एक्झाम सीट त्यानुसारसुद्धा तुम्ही चेक करू शकता. तुमच्या नावानुसारसुद्धा चेक करू शकता. या ठिकाणी फक्त हा जो सेट आहे तुमचा, हा सेट तुमचा व्यवस्थित होता किंवा नाही हे तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे आणि हे तुमचे या ठिकाणी मार्क्स असणार आहेत. आता ही जी PDF आहे ही खूप मोठी PDF आहे. सर्व विद्यार्थ्यांचे नावं या ठिकाणी आलेले आहेत. त्या कारणामुळे तुम्ही अशा प्रकारे ही PDF चेक करू शकणार नाही आहे, कारण की खूप मोठी PDF आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रत्येक विद्यार्थिनीचं नाव यामध्ये असणार आहे. तुमचे मार्क्ससुद्धा यामध्ये मेन्शन केलेले असणार आहेत. त्यासाठी आपण काय केलेलं आहे की ही जी PDF आहे जवळपास खूप मोठी PDF आहे. तर ही सर्व PDF आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि एक लिंक तुम्हाला त्या ठिकाणी ओपन करायची आहे. ती लिंक जशी तुम्ही ओपन कराल तेव्हा तुम्ही रिडायरेक्ट व्हाल या पेजवर. त्या कारणामुळे तुम्ही पूर्णची पूर्ण PDF डाउनलोड करू शकता आणि तुमचं नाव या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारे जर आपण व्हिडिओ बनवला तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, कारण की यामध्ये जवळपास 700 पेजेस या ठिकाणी असणार आहेत. तर ते शक्य होणार नाही. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करून घ्यावा लागेल आणि तुमचे मार्क्स या ठिकाणी चेक करून घ्यावे लागतील. आणि जर तुम्हाला काही आक्षेप असेल तर वर सांगितल्याप्रमाणे
बघा या ठिकाणी 717. ओके, या ठिकाणी लास्ट पेज 717 आहे, त्या कारणामुळे खूप मोठी PDF आहे. आणि ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे, जर तुम्हाला काही आक्षेप असेल या ठिकाणी, तर आक्षेप तुम्ही या ठिकाणी जे काही दिनांक तुम्हाला दिलेले आहेत, जो काही वेळ दिलेला आहे, त्या दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी आक्षेप नोंदवू शकता. PDF चेक करा आणि तुमचे मार्क्स त्या ठिकाणी चेक करा. ओके, धन्यवाद. थँक्यू.